एका घनदाट जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडावर कबुतरांचा एक थवा राहत होता. ते सर्व गुण्यागोविंदाने राहत आणि दररोज अन्नाच्या शोधात एकत्र फिरत असत. त्यांच्यात एक म्हातारे आणि अनुभवी कबूतर होते, ज्याचा सल्ला सर्वजण घेत असत. एक दिवस एक शिकारी त्या जंगलात आला. त्याची नजर त्या कबुतरांच्या थव्यावर पडली आणि त्यांना पकडण्याचा त्याने निश्चय केला. दुसऱ्या दिवशी शिकारी परत आला आणि वडाच्या झाडाखाली आपले जाळे पसरवले. त्यावर त्याने कबुतरांना आकर्षित करण्यासाठी काही धान्य टाकले आणि स्वतः जवळच्या झाडीत लपून बसला. जेव्हा कबुतरांच्या थव्याने ते धान्य पाहिले, तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ते सर्व खाली उतरून धान्य खाण्यासाठी उत्सुक होते. पण त्या म्हाताऱ्या आणि शहाण्या कबुतराने सर्वांना सावध केले. त्याने सांगितले की थांबा, या निर्जन ठिकाणी इतके धान्य अचानक कुठून आले? यात नक्कीच काहीतरी धोका आहे. परंतु भुकेलेल्या कबुतरांनी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि धान्य खाण्यासाठी खाली उतरले. जसेही त्यांनी धान्य खाण्यास सुरुवात केली, तसे ते शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकले. जेव्हा त्यांना समजले की ते अडकले आहेत, तेव्हा ते सर्व घाबरले आणि फडफड करू लागले. त्यांनी सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे पाय जाळ्यात आणखीनच गुंतत गेले. शिकाऱ्याला येताना पाहून सर्व कबुतरे घाबरली आणि त्यांनी मदतीसाठी म्हाताऱ्या कबुतराकडे याचना केली. तेव्हा त्या शहाण्या कबुतराने त्यांना धीर दिला आणि एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, घाबरू नका, आपण सर्वजण जर एकजुटीने प्रयत्न केला तर या संकटातून सुटू शकतो. मी इशारा देताच सर्वांनी मिळून एकाच वेळी जाळ्यासह आकाशात उडायचे आहे. सुरुवातीला कोणालाच हे शक्य वाटत नव्हते, पण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हाताऱ्या कबुतराच्या इशाऱ्यावर सर्व कबुतरांनी आपली पूर्ण ताकद लावली आणि एकाच वेळी पंख फडफडवत आकाशात झेप घेतली. त्यांच्या एकत्रित शक्तीमुळे ते जाळ्यासह उडू लागले. कबुतरांना जाळ्यासकट उडताना पाहून शिकारी आश्चर्यचकित झाला. तो त्यांच्या मागे धावला, पण कबुतरे खूप उंच उडून गेली होती. म्हातारे कबूतर त्या सर्वांना घेऊन जवळच्या डोंगरावर गेले, जिथे त्याचा एक उंदीर मित्र राहत होता. कबुतराच्या विनंतीवरून उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळे कुरतडून काढले आणि सर्व कबुतरांना मुक्त केले. सर्व कबुतरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी म्हाताऱ्या कबुतराचे आणि उंदराचे आभार मानले. त्यांना आपली चूक समजली होती आणि एकीच्या शक्तीचे महत्त्व कळाले होते. तात्पर्य: एकतेमध्ये प्रचंड शक्ती असते. एकत्र मिळून काम केल्यास कोणत्याही मोठ्या संकटावर मात करता येते.